इथे फुटपाथवर गाड्या लावलेल्या असतात, मागच्या बाजूला टँकरचा त्रास आहे। हम अजमेर में जाने के लिए आता है तो रास्ते में इतना टैंकर खड़ा है, इतना ट्रैफिक हम लोग चल नहीं सकता है। असं जे अनधिकृत आमच्या बाजूला बांधकाम होतंय त्याच्यावर BMCने ते म्हणजे कारवाई करायला पाहिजे। सगळे ॲम्ब्युलन्स वगैरे जातात, ट्रॅफिक पोलिसांचा काही तिथे कंट्रोल नसतो। सेंट मायकल चर्च 1 या ठिकाणी आता आम्ही उभे आहोत। आज बुधवार आहे, नवीन आहे, तर बाहेर खूप गर्दी आहे, तिथे उभं राहायला जागा नाही। आणि ह्या गल्लीमध्ये आमची जी ALM म्हणून आहे, सफाई शक्ती ALM, आम्हाला खूप तिथे समस्या आहे। तिथे फुटपाथवर गाड्या लावलेल्या असतात, मागच्या बाजूला टँकरचा त्रास आहे, टँकर लावलेले असतात, चालायला जागा नाही। आमच्यासारखे सिनियर सिटीजनना अगदी फार जपून चालावं लागतं। याच्यावर काही मार्ग निघणार आहे का? महानगरपालिकेची लोक तेवढ्या पुरते येतात आणि ह्या अशा क्राऊडच्या वेळेला कोणी नसतं इथे। ह्याच्यातून समस्या ही कशी सॉल्व्ह होणार? ह्याच्यातून काहीतरी पर्याय निघाला पाहिजे। मेरा नाम वर्गीस दस्तूर है, मैं पारसी हूँ। मैं पारसी कॉलोनी मोरी रोड पर रहती हूँ और जब भी हम लोग आते हैं ना, हमारा अजमेर बाजू में है। हम अजमेर में जाने के लिए आते हैं तो रास्ते में इतना टैंकर खड़ा है, इतना ट्रैफिक हम लोग चल नहीं सकता है। और पुलिस वाला कुछ करता है, बस वन वे ट्रैफिक कुछ होता है, आता है जाते हम लोग कितना डर लगता है जाने आने का। आमच्या रोडवरनं सगळे ॲम्ब्युलन्स वगैरे जातात, ट्रॅफिक पोलिसांचा काही तिथे कंट्रोल नसतो। आणि सर्व म्हणजे मी पारसी कॉलनीत राहते, इथे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना बाहेर पडायला त्या दिवशी कठीण होतं। आणि आमचं एवढंच मागणं आहे की आम्ही टॅक्स भरतो तर आम्हाला सुविधा का दिल्या जात नाही, आणि कोणत्याही फेरीवाल्यांच्या पोटावर आम्हाला पाय नाही द्यायचा। तर मला एक सुचवायचं आहे की BMCवाल्यांनी त्यांना दर बुधवारी माईम खाडीवर बसून त्यांच्याकडनं रितसर पावती फाडून घ्यावी। हे हप्त्यांचं जे सिंडिकेट आहे ते बंद होईल, लोकांचा त्रास कमी होईल। जे इथे टँकर लावले जातात तिथे बऱ्याच चोऱ्या वगैरे होतात, रात्रीच्या वेळी तिथे लोकांना म्हणजे बायकांना बाहेर त्या रस्त्याने जाणं कठीण होतं। आणि बरेचसे टँकरवाल्या बाहेरच्या म्हणजे परप्रांतीय असून तिकडनं गुन्हे करून आलेले, त्यामुळे तिकडनं जायला लोक घाबरतात। तर इथे एकदा पोलीस पेट्रोलिंग व्हायला पाहिजे। दत्त मंदिर मैदान म्हणून BMCच्या अंडरग्राऊंड आहे, तो एक इश्यू आहे। आमची बाजूलाच कॉलनी आहे, 2-3 तिथे बाजूला सोसायटी आहेत, रात्रभर तिथे लाईट चालू असतात। तिथे बाहेरची मुलं येऊन रात्रभर खेळतात आणि बाजूबाजूच्यांना त्रास होतो। तिथे ड्रग चालतात, पार्ट्या चालतात आणि त्या दत्त मैदानमध्ये अनधिकृत जिम बांधलेलं आहे। असं जे अनधिकृत आमच्या बाजूला बांधकाम होतंय त्याच्यावर BMCने ते म्हणजे कारवाई करायला पाहिजे। आणि आम्हाला बेसिक सुविधा आहेत त्या 99% पारसी म्हणजे कम्युनिटी टॅक्स पाहिजे, तर आम्हाला बेसिक सुविधा मिळायला पाहिजे, एवढी आमची सरकारकडनं अपेक्षा।